लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं व्हाट अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ओव्हिल. कसा पाहिला होता आपण ओव्हिल, पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणी आपण सेंटरला काढली होती एम्ब्रियो सॅक, जी ओव्हल शेप होती अशी ओव्हल शेप एम्ब्रियो सॅक. त्याला म्हटलं तर फिमेल गॅमेटोफाइट. या फिमेल गॅमेटोफाइट जो या ठिकाणी असं ही होती एक इंटिग्युमेंट. पुन्हा पहा, लक्ष द्या व्यवस्थित. ही होती इंटिग्युमेंट. या ठिकाणी ही होती ती एक पुन्हा इंटिग्युमेंट होती. झालं दोन एक. ही एकच इंटिग्युमेंट आहे पण इथं डिस्कंटिन्यू आहे. त्यानंतर ही होती दुसरी इंटिग्युमेंट सेकंड. सॉरी असं नाही, एक मिनिट. या ठिकाणी आपण काय काढलं पहा, हे झालं एम्ब्रियो सॅक. हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हटलं न्यूसेलस. या न्यूसेलस पासून तयार झाली एम्ब्रियो सॅक. त्याला होते दोन कवरिंग. हे झाली इनर इंटिग्युमेंट. हे झाली इनर इंटिग्युमेंट. किंवा हे असं जरी दाखवलं आहे कंटिन्यू तरी चालेल. हे असं दाखवा या ठिकाणी असं कंटिन्यू, किंवा हे असंही दाखवलं चालेल जर असं. ठीक आहे, असं या ठिकाणी ही झाली आउटर इंटिग्युमेंट. ही झाली आउटर इंटिग्युमेंट. हा मी रफ डायग्राम काढतोय. ही झाली आउटर इंटिग्युमेंट. ही झाली आउटर इंटिग्युमेंट. ही आपण अशी काढली, अशी वर नेली, अशी वर, आणि असं आणलं या ठिकाणी अशी खाली आणली, अशी या ठिकाणी असं जोडून दिलं. ज्या ठिकाणी जोडलं आपण या पॉईंटला नाव दिलं होतं हिलम. ओव्हिलचे दोन पार्ट होते. ही होती फ्युनिकल. फ्युनिकल म्हणजे स्टॉक ऑफ द ओव्हिल. आणि वरच्या पार्टला नाव दिलं होतं आपण बॉडी. वरच्या पार्टला नाव दिलं होतं आपण या ठिकाणी, वरच्या पार्टला नाव दिलं होतं बॉडी. वरचा जो पार्ट आहे याला आपण बॉडी म्हटलं होतं. हा जो पार्ट होता याला नाव दिलं होतं चलाजा. चलाजा कुणाला एक्झॅक्ट अपोजिट होता या ओपनिंगला, ज्याचं नाव दिलं होतं, ज्याला आपण मायक्रोपाईल. हे ओपनिंग आहे, मायक्रोपाईल ओपनिंग आहे. मग या दोघाला नाव दिलं होतं आपण, हे जे होते दोन, याला नाव दिले होते इंटिग्युमेंट्स. एक होती आउटर, दुसरी होती इनर इंटिग्युमेंट्स. याला नाव दिलं होतं आपण न्यूसेलस. न्यूसेलसला दुसरं नाव होतं मेगॅस्पोरेंजियम. याला मेगॅस्पोरेंजियम का म्हटलं, कारण यामध्ये फॉर्म होणार मेगॅस्पोर. आणि ही होती एम्ब्रियो सॅक और फिमेल गॅमेटोफाइट. या स्ट्रक्चरला नाव दिलं फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइट और एम्ब्रियो सॅक. यालाच म्हटलं आपण एम्ब्रियो सॅक. याला एम्ब्रियो सॅक का म्हटलं, कारण ही सॅक म्हणजे बॅग आहे ज्यामध्ये फ्युचरमध्ये डेव्हलप होणार आहे एम्ब्रियो. मग अशा प्रकारे पण स्ट्रक्चर. आणि एम्ब्रियो सॅकमध्ये इथं वर 3 सेल काढली होती, इथं 3 सेल, आणि इथं होता एक सेकंडरी न्यूक्लियस. आता आपला अशा प्रकारे आपण स्ट्रक्चर ऑफ ओव्हिल पाहिलं. ओव्हिलचे दोन पार्ट पाहिले, फ्युनिकल आणि बॉडी. आणि या ठिकाणी दाखवला होता आपण, या ठिकाणी दाखवला होता प्लासेंटा. ठीक आहे, इथपर्यंत आपलं झालं. आता आपला महत्त्वाचा नेक्स्ट टॉपिक कोणता आहे. ही जी एम्ब्रियो सॅक होती, ज्या ठिकाणी आपण वर दाखवले होते 3 सेल, याला म्हटलं होतं अँटीपोडल. हा होता सेकंडरी न्यूक्लियस. या ठिकाणी हा होता सेंट्रल एग. 2 सिनर्जी. या स्ट्रक्चरला नाव दिलं होतं एम्ब्रियो सॅक. ही कशी फॉर्म झाली एम्ब्रियो सॅक. आता आपल्याला पाहायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक किंवा डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइट कसा डेव्हलप झाला. पहिली गोष्ट म्हणजे हा कुणापासून डेव्हलप झाला. हा डेव्हलप झाला न्यूसेलस पासून. हा जो डायग्राम आहे हा मॅच्युरिटीचा डायग्राम आहे. ओव्हिल जो आहे हा मॅच्युअर झालेला आहे. मग आधी इमॅच्युअर ओव्हिल कसा होता. इमॅच्युअर ओव्हिलमध्ये हा असा होता न्यूसेलस. हा होता न्यूसेलस असा. हा असा न्यूसेलस होता. इमॅच्युअर ओव्हिलमध्ये असा न्यूसेलस होता. हे नव्हतं. 8वा न्यूसेलस शिकताना आपण काय शिकलो, हे कसं डेव्हलप झालं पाहणार आहे. पण आता काय शिकलो, हा न्यूसेलस कशाचा बनलेला होता, डिप्लॉइड पॅरेन्कायमॅटस सेल. किंवा टिश्यू म्हटलं, टिश्यू म्हणजे शेवटी ग्रुप ऑफ सेल. यामध्ये असे नंबर ऑफ डिप्लॉइड पॅरेन्कायमॅटस सेल होते असे.
असा होता न्यूसेलस आधी, आणि या न्यूसेलस मध्ये असा होता आधी न्यूसेलस, इमॅच्युअर न्यूसेलस. या न्यूसेलस मध्ये फॉर्म झाला तो एम्ब्रियो सॅक. कसं होतं एम्ब्रियो सॅक? आतला मी काढला, तो बाहेर काढतो असा असा, वर 3 सेल, खाली 3 सेल, हे असं असं काय होता आठवते. मग हे स्ट्रक्चर याच्यापासून कसं डेव्हलप झालं, आणि म्हणून आपलं हेडिंग आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक और फीमेल गमेटोफाइट. फीमेल गमेटोफाइट. फीमेल गमेटोफाइट. एम्ब्रियो सॅक और फिमेल गमेटोफाइट कसा डेव्हलप झाला हे पाहायचं आपल्याला. ही प्रोसेस आहे, 3-4 मार्कासाठी इम्पॉर्टंट नाही, म्हणजे आपल्याला पाहायचं आहे न्यूसेलस पासून एम्ब्रियो सॅक कशी डेव्हलप झाली. सध्या आपली चेन कुठपर्यंत आहे? प्लॅन्ट होतं, प्लॅन्टला फ्लावर आलं, आठवत चला. फ्लावरमध्ये गायनोसियम, फ्लावरमध्ये गायनोसियम होतं, गायनोसियममध्ये कार्पेल होतं, कार्पेलमध्ये ओरी होती, ओरीमध्ये ओव्ह्यूल होतं, ओव्ह्यूलमध्ये न्यूसेलस होतं. या न्यूसेलस पासून फॉर्म होणार फिमेल गमेटोफाइट. कसा? न्यूसेलस मधला एनी वन सेल, न्यूसेलस मधला कोणता तरी एक डिप्लॉइड सेल, हा धरा. न्यूसेलस मधला कोणता तरी एक डिप्लॉइड सेल, हा कुठं असलेला? टुवर्ड्स द मायक्रोपाईल. काय म्हणून फंक्शन करते? मेगा स्पोअर मदर सेल. तुम्हाला माहिती आहे न्यूसेलस मध्ये नंबर ऑफ सेल आहे, सगळे सेल डिप्लॉइड पॅरेनकायमेटस सेल आहे, पण या न्यूसेलस मधला कोणता तरी एक सेल कुठं असलेला? टुवर्ड्स द मायक्रोपाईल. काय म्हणून फंक्शन करणार? मेगा स्पोअर मदर सेल. बाहेर काढला मी तो सेल, तो सेल तर बाहेर काढला, याला नाव दिलं मेगा स्पोअर मदर सेल म्हणून फंक्शन करतो तो. आणि हा डिप्लॉइड आहे, मेगा स्पोअर मदर सेल हा डिप्लॉइड सेल आहे. न्यूसेलस मधला कोणता तरी एक सेल कुठं असलेला? टुवर्ड्स द मायक्रोपाईल. काय म्हणून फंक्शन करतोय? मेगा स्पोअर मदर सेल. या मेगा स्पोअर मदर सेलचं झालं मिओसिस. मिओसिस. मिओसिसचा रूल तुम्हाला माहिती आहे, 1/4 क्रोमोझोम नंबर हाफ. मिओसिसचा काय रूल आहे? 1/4 क्रोमोझोम नंबर हाफ. या पहिल्यांदा 1 होता, 1 की झाले 2 झाले, 1 आणि 2, मग या 2चे 4 झाले, असे 4 आणि फॉर्म झालं. याला नाव दिलं लिनियर म्हणजे स्ट्रेट, लिनियर टेट्रॅड. 4 आहे म्हणून लिनियर म्हणजे स्ट्रेट आहे, टेट्रॅड 4 आहे म्हणून. कुणाचं? लिनियर टेट्रॅड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोअर. लिनियर टेट्रॅड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोअर या ठिकाणी फॉर्म झाला. आणि या प्रोसेसला नाव दिलं, ही जी प्रोसेस आहे हीच ती प्रोसेस आहे जी मागच्या टॉपिकमध्ये शिकलो आपण. व्हॉट इज मेगास्पोरोजिनेसिस. मेगास्पोरोजिनेसिस शिकलो आपण. मायक्रोस्पोरोजिनेसिस सारखं मेगास्पोरोजिनेसिस. पुन्हा सांगतो मग आता डेफिनेशन. व्हॉट इज मेगास्पोरोजिनेसिस? द प्रोसेस इन विच डिप्लॉइड, ह्या प्रोसेसला इथून एवढं, द प्रोसेस इन विच डिप्लॉइड मेगास्पोअर मदर सेल डिवाइड बाय मिओसिस. द प्रोसेस इन विच डिप्लॉइड मेगास्पोअर मदर सेल डिवाइड बाय मिओसिस टू फॉर्म, काय फॉर्म झालं? लिनियर टेट्रॅड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोअर इज कॉल्ड मेगास्पोरोजिनेसिस. What is megasporogenesis? The process in which diploid megaspore mother cell divide by meiosis to form linear tetrad of haploid megaspore is called megasporogenesis. ठीक आहे, मग इथपर्यंत आलो आपण. आता काय होते? 4 पैकी अप्पर 3 सेल. अप्पर बाजू म्हणजे कोणतीही बाजू, उलटा झालाय ना हा.
आपल्याला का ते खालची नाही आहे, हे वर होती, वरचीच होती, ती अशी खाली आली. डाऊनवरती डायरेक्टेड आहे म्हणून अप्पर खाली आणि लोअर वर आहे, बरोबर आहे. आणि म्हणून हे जे अप्पर 3 आहे, अप्पर 3 म्हणजे मायक्रोपायलरकडचे अप्पर 4 पैकी अप्पर 3 काय झाले डिजनरेट म्हणजे लोप पावत चालले, ते नाहीसे होत चालले, असल्या नसल्यासारखे झाले, ते काही वेळानंतर ते नाहीसे होऊन जातील, असे होऊन गेले, नाहीसे होऊन राहिले. आता अप्पर 3 डिजनरेट झाले. आणि हा जो लोअर मोस्ट आहे, लोअर मोस्ट म्हणजे चला झाले इनकडचा, वरचा इन चला झाले, वरचा नाही म्हणणार याला लोअर का, कारण झुकलं ना. हा होता अप्पर बार, अप्पर कुठं गेला खाली, लोअर कुठं आला वर, म्हणून वाटते आपल्याला असं म्हणजे कन्फ्यूज नाही व्हायचं. अप्पर 3 काय झालं डिजनरेट मायक्रोपायलर इनकडचे हे 3 जे आहे याला म्हणणार आपण डिजनरेटिंग मेगास्पोर. वाटते तेवढं सोपं नाही, खरं तर टॉपिक सोपाच आहे, जो चांगलं व्यवस्थित लक्ष देते त्याला सोपा आहे. आणि हा झाला फंक्शनल मेगास्पोर. फंक्शनलला दुसरं नाव आहे चलाझाकडे असलेला चलाझल मेगास्पोर. याला फंक्शनल का म्हटलं, कारण या मेगास्पोर पासून फ्युचर एम्ब्रियोसॅक डेव्हलप होणार. जसं आठवा आपण म्हटलं होतं मायक्रोस्पोर और पोलन ग्रेन इज द फर्स्ट सेल ऑफ मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइटचा पहिला सेल कोणता, मायक्रोस्पोर और पोलन ग्रेन. मग फिमेल गॅमेटोफाइटचा पहिला सेल कोणता, मेगास्पोर नाही म्हणतायत, कोणता, फंक्शनल मेगास्पोर इज द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. कारण एकट्या फंक्शनल 4 पैकी हा एकट्या फंक्शनल मेगास्पोरपासून डेव्हलप होणार फिमेल गॅमेटोफाइट. पुन्हा सांगते इथपर्यंत मग समोर जाऊ. या फंक्शनलला मी इथं घेतो, एकट्याला बाहेर काढत होता. हा झाला फंक्शनल मेगास्पोर. हा झाला फंक्शनल मेगास्पोर. काय झालं पहा, एक होता प्लॅन्टला काय आला फ्लावर. चेन पहा, प्लॅन्ट होता, प्लॅन्टला काय आला फ्लावरमध्ये काय होतं गायनोसियममध्ये काय होतं कार्पेलमध्ये काय होतं, कार्पेलमध्ये होती ओरीमध्ये होतं ओव्हिलमध्ये होतं न्यूसेलस. या न्यूसेलस मधला एनिवन सेल हा सेल काय म्हणून फंक्शन करते, मेगास्पोर मदर सेल. या मेगास्पोर मदर सेलचं काय झालं, मियोसिस झालं आणि फॉर्म झाले 4 हॅप्लॉइड मेगास्पोर. लिनियर टेट्रेड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. 4 पैकी वरचे 3 काय झाले, डिजनरेट झाले. लोअर मोस्ट काय, फंक्शनल मेगास्पोर. आता या फंक्शनल मेगास्पोरचं काय होते, हा फंक्शनल मेगास्पोर आतापर्यंत सेल डिवाइड झाले. आता कोण डिवाइड होणार, न्यूक्लियस. फंक्शनल मेगास्पोरचा न्यूक्लियस अंडरगोज, न्यूक्लियस कुणाचा, फंक्शनल मेगास्पोरचा न्यूक्लियस अंडरगोज 3 सक्सेसिव्ह म्हणजे लगातार मायटॉटिक डिव्हिजन. 3दा मायटॉसिस होते. मायटॉसिसचा रूल काय आहे, एकाचे दोन क्रोमोझोम नंबर सेम. मायटॉसिसचा रूल काय, एका सेलचे 2 सेल, क्रोमोझोम नंबर सेम. या फंक्शनल मेगास्पोरचा न्यूक्लियस अंडरगोज 3 सक्सेसिव्ह न्यूक्लिअर डिव्हिजन. काय ते फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन, फ्री का म्हटलं, कारण बा एका न्यूक्लियसचे डायरेक्ट किती झाले, 2 न्यूक्लियस. पण सायटोप्लाझम डिवाइड झाला काय नाही. हे झालं मायटॉसिस फर्स्ट. मायटॉसिस फर्स्टमध्ये काय झालं, कुणाचं डिव्हिजन झालं, न्यूक्लियसचं. एका फंक्शनल मेगास्पोरमध्ये न्यूक्लियस किती होता, 1. फंक्शनल मेगास्पोर म्हणजे 1 सेल. फंक्शनल मेगास्पोर म्हणजे 1 सेल, त्यामध्ये 1 न्यूक्लियस. त्या एका न्यूक्लियसचे किती न्यूक्लियस झाले, 2. त्याचं झालं मायटॉसिस सेकंड.
मायटॉसिस सेकंड. काय होईल मायटॉसिस सेकंडमध्ये? या एकाचे दोन, या एकाचे दोन, म्हणजे दोनाचे झाले 4. काय सांगितलं मी? 3दा मायटॉटिक डिव्हिजन झालं, मिओसिस एकदा झालं, 3दा मायटॉसिस. पहिल्या मिओसिसमध्ये एका फंक्शनल मेगास्पोरचा एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियाय, मायटॉसिस सेकंडमध्ये 4 न्यूक्लियाय. आता होणार मायटॉसिस थर्ड. या मायटॉसिस थर्डमध्ये पुन्हा एकाचे दोन, एकाचे दोन, एकाचे दोन, एकाचे दोन, म्हणजे टोटल न्यूक्लियर झाले 8. 1 2 3 4. 1 2 3 4. टोटल 8 न्यूक्लियर फॉर्म झाल्या. त्यापैकी 4 कुठे ॲट वॉज द मायक्रोपायलरिन, 4 कुठे ॲट वॉज द चला झाले. टोटल 8 न्यूक्लियर फॉर्म झाल्या. आणि इथे या डिव्हिजनला म्हटलं फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. इथपर्यंत आलो आपण. डबल सांगतोय पूर्ण, कारण हा टॉपिक लवकर समजत नाही. काय झालं पाहू. मी तुम्हाला सांगितलं आधी प्लॅन्ट होतं, प्लॅन्टला फ्लावर आलं, फ्लावरमध्ये गायनोसियम, गायनोसियममध्ये कार्पेल, कार्पेलचा पार्ट ओरी, ओरीमध्ये ओव्ह्यूल, ओव्ह्यूलमध्ये न्यूसेलस. इथं फॉर्म झाली एम्ब्रियोसॅक. कशी? न्यूसेलस मधला एनी1 डिप्लॉइड सेल कुठं असलेला टॉस द मायक्रोपाईल काय म्हणून फंक्शन करते? मेगास्पोर मदर सेल. हा फ्युचरमध्ये हा सेल मदर सेल आहे, फ्युचरमध्ये फॉर्म करणार मेगास्पोर. म्हणून मेगास्पोर मदर सेल कशाने डिवाइड झाला? बाय मिओसिस. मिओसिसचा रूल माहिती आहे तुम्हाला, एकाचे 4, क्रोमोझोम नंबर हाफ, आणि एकाचे 4 झाले. स्ट्रेट लाईनमध्ये डिव्हिजन झालं. स्ट्रेट लाईनमध्ये डिव्हिजन कसं झालं? कसं झालं असेल? एकाचे 4, पहिले असे एकाचे 2, मग या एकाचे 2, या एकाचे 2 झाले एका लाईनमध्ये, असे 4 बनलेले. म्हणून फॉर्म झालं लिनियर टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. झाले 4. 4 पैकी अप्पर 3, अप्पर म्हणजे कुठं असलेले? इट वॉज द मायक्रोपाईल. काय झाले? डिजनरेट झाले, लोप पावले, नाहीसे झाले. आणि लोअर मोस्ट इज अ फंक्शनल. फंक्शनलला म्हटलं चला झालं गॅसवर. इथपर्यंत समजलं. आणि हा फंक्शनल मेगास्पोर हा फर्स्ट सेल आहे कुणाचा? फिमेल गॅमेटोफाइटचा. कारण हा फंक्शनल मेगास्पोरच काय फॉर्म करणार आहे? फिमेल गॅमेटोफाइट. पण कसं? न्यूक्लियस कुणाचा? न्यूक्लियस फंक्शनल मेगास्पोरचा न्यूक्लियस. न्यूक्लियस ऑफ फंक्शनल मेगास्पोर अंडरगोज 3 सक्सेसिव्ह फ्री. 3 सक्सेसिव्ह म्हणजे लगातार, फ्री म्हणजे फक्त न्यूक्लियस डिवाइड होऊन आला, सायटोप्लाझम डिवाइड होत नाही, म्हणून फ्री न्यूक्लियर डिव्हिजन, फ्रीली न्यूक्लियर डिवाइड होऊन आला. 3 सक्सेसिव्ह फ्री मायटॉटिक डिव्हिजन टू फॉर्म 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. 8 न्यूक्लियर. कशा झाल्या 8? पहिल्या मायटॉसिसमध्ये, फर्स्ट मायटॉसिसमध्ये एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस झाले, दुसऱ्यामध्ये 2चे 4 न्यूक्लियस झाले, तिसऱ्यामध्ये 4चे 8 न्यूक्लियर झाले, 4चे 8 न्यूक्लियर फॉर्म झाले. असे आता काय होते समोर? काय होते? याचा सायटोप्लाझम कॉमन आहे. इथं सायटोप्लाझम आहे. 8 न्यूक्लियापैकी 4 न्यूक्लिया कुठे आहेत? टुवर्ड्स द मायक्रोपायलरिन, 4 कुठे आहेत? टुवर्ड्स द चलाझलिन. आता या पोलला म्हणतात मायक्रोपायलर पोल. माहितीसाठी लिहून येतो मायक्रो पायलर पोल. पोल म्हणजे एंडच आहे ते. आणि हे कोणतं आहे? चलाझल पोल. चलाझल मायक्रोपायलर पोलला किती न्यूक्लिया आहेत? 4. मायक्रोपायलर पोलला किती न्यूक्लिया आहेत? 4. चलाझल पोलला किती न्यूक्लिया आहेत? 4. या 4 पैकी वरच्या 4 आणि खालच्या 1 न्यूक्लियस फ्रॉम ईच पोल कुठं मायग्रेट झाली? सेंटर. 1 न्यूक्लियस फ्रॉम ईच पोल म्हणजे यामधली एक इथं आली, यामधली एक इथं आली, म्हणजे वर किती राहिल्या?
3, खाली किती राहिल्या 3 का शेवटी टोटल किती झालं 3 आणि 3 6 2 8च का कारण यामधली एक इथं आली यामधली एक इथं आली आणि सेंटरला 2 आल्या 2 पोलकडनं 2 आल्या म्हणून याला नाव दिलं पोलार न्यूक्लियाय. पोलार न्यूक्लियाय 2 पोलकडनं 2 न्यूक्लिया आल्या म्हणून त्याला नाव दिलं पोलार न्यूक्लियाय. काय नाव दिलं पोलार न्यूक्लियाय. दोन्ही आपल्याकडे सध्या मग काय झालं या मायक्रोपायलरेनकडे 3 न्यूक्लिया होत्या. सायटोप्लाझम आहे तिथं कॉमन. ती प्रत्येक न्यूक्लियसने थोडा थोडा सायटोप्लाझम घेतला आणि इथं बदले 3 सेल. हा झाला मधातला सेल हे झाले 2 भोवतालचे सेल असे 3 सेल तयार झाले. 3 न्यूक्लियाचे 3 सेल बनले. कसे बनले इथे एक कॉमन सायटोप्लाझम आहे. प्रत्येक सेलनी थोडा थोडा सायटोप्लाझम घेतला प्रत्येक न्यूक्लियसने थोडा थोडा सायटोप्लाझम घेतला सेल वॉल फॉर्म झाली झालं म्हणजे सेल वॉल सेल मेम्ब्रेन म्हणून पण सेल मेम्ब्रेन फॉर्म झाली आणि ते 3 न्यूक्लियसचे 3 सेल बनले. मधातल्याला नाव दिलं एक फिमेल गमीट. बाहेरच्या दोघाला नाव दिलं सिनर्जिड्स. आणि एवढ्याला नाव दिलं एग ॲपरेटस. 3च्या ग्रुपला नाव दिलं एग ॲपरेटस. काय झालं पहा टोटल न्यूक्लिया किती फॉर्म झाल्या होत्या 8. 4 कुठे होत्या मायक्रोपायलरेन. 4 कुठे होत्या चलाझलीन. 1 न्यूक्लियस फ्रॉम इच पोल कुठं मायग्रेट झाली सेंटर झालं 2 न्यूक्लिया. याला नाव दिलं ह्या पोलकडनं एक आली या पोलकडनं एक आली म्हणून म्हटलं पोलार न्यूक्लिया. मग इथे खाली मायक्रोपायलरेनकडे किती न्यूक्लिया होत्या 3. त्यांनी काय घेतला थोडा थोडा सायटोप्लाझम 3 सेल बनले. मधातल्या सेलला म्हटलं एक फिमेल गमीट 2 लॅटरल सेलला नाव दिलं सिनर्जिड. हा जो ग्रुप आहे 3 हॅप्लॉइड सेलचा कुठं असलेला टुवर्ड्स द मायक्रोपायलरेन. ग्रुप ऑफ 3 हॅप्लॉइड सेल कुठं असलेला टुवर्ड्स द मायक्रोपायलरेन त्याला नाव दिलं एग ॲपरेटस. तसंच वरचे 3 न्यूक्लियस यांनी सुद्धा थोडा थोडा सायटोप्लाझम घेतला आणि त्याचे सुद्धा 3 सेल बनले. याला नाव दिलं अँटीपोडल्स. या तिघाला नाव दिलं अँटीपोडल्स. चलाझलीनकडे अँटीपोडल्स किंवा त्याला म्हणतात अँटीपोडल सेल्स. मग पोलार न्यूक्लियाय ह्या आधी पोलार न्यूक्लियाय या फर्टिलायझेशनच्या वेळेला फ्यूज होणार आणि यांनी फॉर्म केला सेकंडरी न्यूक्लियस. यालाच नाव दिलं डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. आणि हे जे स्ट्रक्चर तयार झालं किती सेल आहे पहा 1 2 3 4 5 6 आणि एक कम्प्लीट सेल. हा न्यूक्लियस आहे डिप्लॉइड. सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे बाकी सगळे न्यूक्लियस हॅप्लॉइड आहे का कारण 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियसचं फ्युजन झालं आणि म्हणला सेकंडरी न्यूक्लियस हा डिप्लॉइड आहे. आणि याला नाव दिलं 5 सेल किती 3 आणि 3 6 आणि 7 7 सेल. ठीक आहे. न्यूक्लियस किती आहे 8. कशा 3 ह्याच्यात 2 न्यूक्लिया फ्यूज झालं आणि 2 ह्याच्यात आहे म्हणून 8 न्यूक्लिएटेड. किती मेगास्पोर फॉर्म झाली मेगास्पोर पासून फॉर्म झाला 1. हा एकच मेगास्पोर आहे फंक्शनल त्याच्यापासून एम्ब्रियो सॅक मिळाली म्हणून मोनोस्पोरिक. समजलं काय झालं तर सेल किती टोटल 7. कसे 3 3 आणि हा 1 सेल पूर्ण आलेला. न्यूक्लियस 8 कसे मग 7 सेल न्यूक्लियस 8 कसे हे 2 न्यूक्लियस एका ह्याच्यात आले म्हणून 8 न्यूक्लिएटेड. एका फंक्शनल मेगास्पोर पासून एम्ब्रियो सॅक फॉर्म झाली म्हणून 8 न्यूक्लिएटेड मोनोस्पोरिक आणि एंडोस्पोरिक. एंडो म्हणजे विदिन. एका मेगास्पोरच्या आतमध्ये या एका फंक्शनल मेगास्पोरच्या आतमध्ये फॉर्म झाली ती म्हणून एंडोस्पोरिक एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅकला दुसरं नाव फिमेल गमेटोफाइट
त्यालाच म्हटलं मेगा गॅमेटोफाईट. अशा प्रकारे फिमेल गॅमेटोफाईट डेव्हलप झाला. पूर्णचं पूर्ण डबल सांगतो सगळं, कारण टॉपिक एकदा जर तुम्हाला असा ओरली सांगतो, पुढच्या लेक्चरमध्ये मग तुम्हाला मी पूर्ण डबल पूर्ण आपल्या नोटच्या पॉईंटनुसार सांगेल. आधी हे समजून घ्या एकदा काय झालं, आपली चेन कशी होती. एक प्लॅन्ट होतं, प्लॅन्टला फ्लावर आलं, फ्लावरमध्ये काय होतं गायनोसियम, गायनोसियममध्ये काय होतं कार्पेल, कार्पेलचा पार्ट होता ओरी, ओरीमध्ये होता ओव्हिल, ओव्हिलमध्ये होता न्यूसेलस. आहे न्यूसेलस, न्यूसेलस आहे. न्यूसेलस कशाचा बनलेला होता, डिप्लॉइड पॅरेन्काइमस सेल. न्यूसेलस मधला कोणता तरी एक सेल, एनी वन सेल कुठं असलेला टॉस द मायक्रोपाईल काय म्हणून फंक्शन करते, मेगास्पोर मदर सेल. काढला मी, त्याला बाहेर काढला तिथून तात्पुरता बाहेर, सगळी प्रोसिजर इथं होते पण मी बाहेर दाखवून आलो. मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड. मेगास्पोर मदर सेल न्यूसेलस मधला सेल आहे तो. त्याचं काय झालं, मिओसिस. मिओसिसचा रूल तुम्हाला माहिती आहे, एकाचे 4 क्रोमोझोम नंबर हा, आणि इथे फॉर्म झाला लिनियर टेट्रॅड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. या प्रोसेसला नाव दिलं मेगास्पोरोजिनेसिस. 4 पैकी अप्पर 3 म्हणजे चलाजाकडे असलेले अप्पर 3 म्हणजे मायक्रोपायलर एंडकडचे डिजनरेट झाले, दाखवले डिजनरेट होणारे. लोअर मोस्ट एकुलता एक चलाजाकडचा फंक्शन राहिला, आणि याला फंक्शनल किंवा चलाजल मेगास्पोर. इट इज द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. कारण एका सेलपासून, या एका फंक्शनल मेगास्पोरपासून एम्ब्रिओ सॅक फॉर्म होणार आहे, आणि म्हणूनच त्याला म्हटलं आपण मोनोस्पोरिक म्हटलं. त्याच्या आतमध्ये फॉर्म होणार आहे म्हणून एंडोस्पोरिक. एका फंक्शनल मेगास्पोरपासून ही एम्ब्रिओ सॅक फॉर्म होणार म्हणून मोनोस्पोरिक. या फंक्शनल मेगास्पोरच्या आतमध्ये फॉर्म होते म्हणून त्याला म्हटलं आपण एंडोस्पोरिक. फंक्शनल मेगास्पोर पर्यंत आलो आपण. फंक्शनल मेगास्पोर हा फर्स्ट सेल आहे कुणाचा, फिमेल गॅमेटोफाईटचा. मग फंक्शनल मेगास्पोर मधल्या न्यूक्लियसचं, फंक्शनल मेगास्पोर मधल्या न्यूक्लियसचं 3दा सक्सेसिव्ह म्हणजे लगातार 1 by 1 फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन झालं. 3दा न्यूक्लिअर डिव्हिजन झालं, न्यूक्लियस डिवाइड होऊन राहिला. आता पहिल्यांदा मायटोसिस फर्स्ट झालं, मायटोसिस झालं पहिलं, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लिया झाले. दुसरं मायटोसिस झालं सेकंड, 2 न्यूक्लियाचे 4 झाले. तिसरं मायटोसिस झालं, 4चे 8 झाले, म्हणजे 8 न्यूक्लिया फॉर्म झाले आतमध्ये. त्यापैकी 4 कुठं आहे, मायक्रोपायलर एंडकडे, 4 कुठं आहे चलाजल एंडकडे. नंतर 1 न्यूक्लियस फ्रॉम इच पोल, इथे 4 होत्या, इथे 4 होत्या. 1 न्यूक्लियस फ्रॉम इच पोल कुठं मायग्रेट झाली, सेंटरला. या पोलकडनं आल्या म्हणून त्याला नाव दिलं पोलार न्यूक्लियाय. पोलार न्यूक्लियाय हॅप्लॉइड होत्या, सगळे हॅप्लॉइड आहे. मग 3 न्यूक्लिया कुठं होत्या, टॉस द मायक्रोपायलर एंड. त्यांनी बनले 3 सेल. सेंट्रल सेलला नाव दिलं 1, 2 लॅटरल साईडला आहे त्याला नाव दिलं सिनर्जी. आणि असं 3 न्यूक्लिएटेड सेल्सचं 3 सेलचा जो ग्रुप आहे त्याला नाव दिलं 1 ॲपरेटस. याचा अर्थ एक तुम्हाला जर म्हटलं एक ॲपरेटस कशाचा बनलं, एक ॲपरेटस कन्सिस्ट ऑफ सेंट्रल एग अँड 2 लॅटरल सिनर्जी. 3 सेल कुठं हो, 3 न्यूक्लिया कुठं होत्या, चलाजल एंडकडे. त्यांनी फॉर्म केले 3 सेल, त्याला नाव दिलं अँटीपोडल्स. आणि 2 पोलार न्यूक्लिया फ्यूज झाल्याने की काय फॉर्म केलं, सेकंडरी ऑर डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. हे डिप्लॉइड आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, स्ट्रक्चर 7 सेल आहे, पण 7 सेलपैकी वरचे 3 खालचे 3 सेल हॅप्लॉइड आहे. यामधले हॅप्लॉइड विचारले तर 6 सेल हॅप्लॉइड आहे. वरचे 3 हॅप्लॉइड आहे, खालचे 3 हॅप्लॉइड आहे. एंट्रान्ससाठी लक्षात ठेवायचं, वरचे 3 हॅप्लॉइड, खालचे 3 हॅप्लॉइड, पण मधातला 1 सेल डिप्लॉइड आहे. आणि त्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस आहे, तो बायन्यूक्लिएटेड आहे. टोटल 8 न्यूक्लिएटेड आहे. म्हणून 7 सेल 8 न्यूक्लिएटेड मोनोस्पोरिक एंडोस्पोरिक एम्ब्रिओ सॅक फॉर्म झाली. या स्ट्रक्चरला नाव दिलं एम्ब्रिओ सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाईट. हे इथं बनली, ते इथं मॅच्युरिटीला इथं तयार झाली, जे आपण कालच्या डायग्राममध्ये दाखवलं होतं. अशा प्रकारे ही पूर्ण एम्ब्रिओ सॅक डेव्हलप झाली. ही प्रोसेस होती डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ सॅक. इथेच ही जी प्रोसेस, इथपर्यंत एवढी प्रोसेस होती मायक्रोस्पोरोजिनेसिस, याला म्हटलं डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ सॅक. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर आता व्हॉट इज फिमेल गॅमेटोफाईट किंवा व्हॉट इज एम्ब्रिओ सॅक. स्ट्रक्चर हॅविंग एक ॲपरेटस,
आहे 3 सेलचं एक ॲपरेटस. सेकंडरी न्यूक्लियस अँड अँटीपोडल इज कॉल्ड फिमेल गॅमेटोफाइट. हा फिमेल गॅमेटोफाइट आहे ना. व्हॉट इज फिमेल गॅमेटोफाइट? स्ट्रक्चर हॅव्हिंग एक ॲपरेटस म्हणजे 3चा ग्रुप, सेकंडरी न्यूक्लियस आणि अँटीपोडल इज कॉल्ड फिमेल गॅमेटोफाइट. आणि फिमेल गॅमेटोफाइट कसं आहे? 7 सेल 8 न्यूक्लिएटेड मोनोस्पोरिक आणि एंडोस्पोरिक आहे. आणि अशी जे एम्ब्रिओ सॅक असते त्याला म्हणतात पॉलिगोनम टाईप ऑफ एम्ब्रिओ सॅक. पॉलिगोनम टाईप ऑफ एम्ब्रिओ सॅक म्हणतात का? कारण अशी एम्ब्रिओ सॅक, अशी म्हणजे कशी? 7 सेल असलेली, 8 न्यूक्लियस असलेली, मोनोस्पोरिक आणि एंडोस्पोरिक पहिल्यांदा ऑब्झर्व झाली पॉलिगोनम नावाच्या प्लॅनमध्ये. आणि म्हणून नाव दिलं त्याला पॉलिगोनम टाईप ऑफ एम्ब्रिओ सॅक. समजा अशी एम्ब्रिओ सॅक, अशी म्हणजे कशी? 7 सेल असलेली, 8 न्यूक्लियस असलेली, मोनोस्पोरिक एंडोस्पोरिक पहिल्यांदा ऑब्झर्व झाली पॉलिगोनम नावाच्या प्लॅनमध्ये. त्याला म्हटलं पॉलिगोनम टाईप ऑफ एम्ब्रिओ सॅक. तुम्हाला काय करायचं आहे? हा व्हिडिओ वारंवार पहा, एकदा दोनदा चांगला पहा. हे जर समजलं तर उद्या जेव्हा मी तुम्हाला आपल्या नोट्सनुसार शिकवेल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल. पुन्हा एक लेक्चर यावर करा. टॉपिक किचकट आहे, थोडा लवकर समजत नाही, समजला तर डोक्याच्या बाहेर जात नाही. म्हणून एकदा पुन्हा घेऊ आपण व्यवस्थित याला. त्यासाठी तुम्ही आधी हे सगळं डायग्राम पाहणं आवश्यक आहे.